नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितलाच असेल। आज आम्ही आलो नदीवरती। बघा तयारी चालू आहे इकडे। ह्या भरण्या आहेत, 2 गोष्टी भरले तिथून आणि ते दोघं जण लावत आहेत। आम्ही एकूण 3 जण आलोय। तर असं आहे, तर व्हिडिओ सुरुवातीपासून बघा आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आमची तयारी चालू आहे नदीवर जाण्याची। तर आम्ही पहिल्यांदाच या कोयनी लावतोय, त्याच्यामुळे आज तयारी जोरात सुरू होती। तर आम्ही 3 जण निघालो नदीवरती। आमच्याकडे एक गाडी होती आणि आमच्या त्या भरण्या होत्या। असा प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावात असे पराक्रम करतोच, त्याच्यामुळं यात काय हसण्याची गोष्ट नाहीच। मला तर वाटतं हे नदीतले खेकडे पकडणं हे देखील एक कौशल्य आहे। तर चला आता आपण आपल्या गाडीवरनं नदीवरती जाऊया। तर मंडळीनो, गावातली संध्याकाळची शांतता ही मनाला अगदी भावुक करून टाकते। संध्याकाळचं वातावरण बघा कसं निसर्गरम्य झालंय। त्याच्यामध्ये नदीवर जाताना या आमच्या गाडीची चेन आली, त्याच्यामुळं थोडं थांबावं लागलं। हा तर मंडळीनो, या नदीवरच्या वाटा इतक्या साफ कशा, तर लोकांची रहदारी इकडे चालूच असते। चला मंडळी, आता आपण नदीमध्ये एंटर होतोय। ते बाकीचे दोघं पुढे आहेत। रस्ता इतका खराब आहे ना, भयानक रस्ता आहे। त्याच्यामुळं बघू शकताय, हा बघा वरतून असं खाली उतार आहे आणि पूर्ण उतार आहे खालपर्यंत। या अशा खालच्या साईडला नदी आहे। तर नदीमध्ये आल्यानंतर त्या भरण्या काढून घेतलेल्या आणि मग त्याचं पूर्ण काम झाल्यानंतर त्याची झाकणं घट्ट बसून घेतलेली। तर मित्रांनो, या भरण्या आतमध्ये जे टाकायचं होतं ते टाकून झालं आहे। आता हे लावायला निघालेत बाकीचे। आता हे खालती आता जागा शोधून लावणार, म्हणजे जिथं जिथं झाडं आहेत, जिथं तिथं मोठ्या मोठ्या दगड्या आहेत, तिथं तिथं लावणार। आता आपण जाऊया। हे आणू काय म्हणते, एक आणू भरणी। हे जागा आहे वाटतं इथलं। हा, जागा पण एक नंबर आहे वाटती। तर अशा प्रकारे इथे एक भरणी लावलेली आणि दुसरीकडे निघालो।
बरण्या लावलेत. बरण्यातनं भरपूर कुर्ल्या गावतात. आता कोकणात सध्या ट्रेंडच आहे, कारण की जेव्हा पहिल्या कोयनी होत्या त्या कोयनी आता बंद झाल्या आणि आता बरण्यावरती सुटलेत, कारण की न्यायला तिकडून वरतून न्यायला आणायला पण बरं पडतं. तर मंडळी, जितक्या आमच्याकडून भरण्या होत्या त्या आम्ही लावणार होतो. त्यासाठी जिथं चांगली जागा भेटेल तिथं लावण्याचा प्रयत्न करत होतो. त्या पलीकडे येताना जायला होतं. पलीकडे ना हां पलीकडे तिथं ना तिकडून जायला होतं. ते तिथं जावं मध्ये, तिथून मग खाली यायला लागलं. कुठं लागलं भाऊ? मीच लावू काय? मीच लावू का? हा, मला ही नदी क्रॉस करायची आहे. पाण्याचा झोत बघा केवढा आहे आणि त्याच्या माझ्या हातात मोबाईल आहे. बेकार सिच्युएशन आहे. ए वंटी किती आहे? भरण्या किती आहे? लावून. तर मित्रांनो, आता भरण्या लावून झाले आणि संध्याकाळचे वाजलेत एक 6 वाजलेत, 6 साडेसहा वाजले. आता डायरेक्ट उद्या सकाळी येऊ. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. आता आपण ब्लॉग थोडा वेळ थांबूया म्हणजे ब्लॉग चालूच राहील. डायरेक्ट उद्या सकाळी स्टार्ट होईल. तर चला. हा, मंडळीनो, सकाळचं शांत वातावरण बघा. आता सकाळ झाली. आता आपण ज्या भरण्या लावल्या होत्या त्या काढण्यासाठी आम्ही पुन्हा नदीवरती निघालो. तर सकाळची झोप देखील उडाली नव्हती आणि आम्ही नदीवरती निघालो. मंडळीनो, ते दोघं जण तिकडं त्या साईडला गेलेत. नदीच्या त्या साईडला आहेत ना काय काय वर साईडला, त्या काढून आणतायत. तोपर्यंत मी तर थांबलोय. ती गेलो असतो पण मोबाईलला होता म्हणून नाही गेलो. आता इकडच्या आहेत त्या काढायच्या, तर ते तिकडनं आले की सुरुवात करणार इकडच्या काढायला. तर सर्वच गोष्टी दाखवत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळं मी मोजक्याच गोष्टी दाखवतो. इकडे मला कुठलं आठवतच नाही कुठं लावलेलं आहे. आठवतच नाही. मी आलो होतो तिथपर्यंत पण कुठं कुठं बाजवलं. भरलेलं आहे पूर्ण. ए पण इकडे वरती नाही ना? वरती आपण ते लावायला गेलो होतो ना. ओके, मला माहित नाही. खाली खाली
इथं इथं आहे. मित्रांनो बघू शकता किती कुर्ल्या गावल्या आहे. भरपूर आहे भरपूर. सगळं बारीक भेटलं याच्यात. लय भारी. आई झावडी कशी गेली. चांगलं लावलं आहे. मला आठव खाली बस. कधी गावात गेले की गेले हा. डोक्यात पिशवी घे. ह्याच्यात आहे ना विटामिन मग किती वरनं भेटल्या. 6. 1 2 3 4 5 6 ती ह्याच्यातली. काय घंटा दिसत नाही. लय भरकट आहे. तर मंडळीनो आज आम्हाला इतक्या कुर्ल्या भेटल्या तर घरी जाऊन मी तुम्हाला एका बादलीमध्ये काढून दाखवतो. आज आपल्याकडे पाणी आणलं लागलं अजून चांगलं. आज 3 म्हणजे 4 गोष्टी. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा कुर्ल्या आमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात पकडल्या जातात.